नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। स्पर्धा परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेला गणिताचा भाग आपल्याला बघायचा आहे। त्यामध्ये प्रथम जो पॉइंट आहे बुद्धिमत्तेचा रिझनिंगचा बैठक व्यवस्था। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, ABCDEFG एका वर्तुळाच्या सभोवताली सेटवर बसले आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत। तर आता ह्या जे आपल्याला 4 पॉइंट दिलेले आहेत यापूर्ण आपल्याला एक डायग्राम काढून घ्यायचे, लक्षात ठेवायचं आहे बघा यामध्ये एक मिनिट। तर यामध्ये आपल्याला डायग्राम काढून घ्यायचे आहे बघा, असा सर्कल काढून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला 6 माणसं बसवायचे आहेत, सॉरी 7 माणसं बसवायचे आहेत, ABCDEFG। तर आपण यामध्ये 7 माणसं व्यवस्थित बसू, 1 2 3 4 5 6 आणि 7 अशी आपण माणसं बसवून घ्यायचे आहेत। अजून आपण फक्त इथे चेअर्स ठेवलेले आहेत, खुर्च्या ठेवलेल्या आहेत, यांची तोंड बरोबर लक्षात ठेवायचं केंद्राकडे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। बरोबर केंद्र कुठे आहेत, तोंड कुठे आहेत, बरोबर सेंटरला आहे तोंड यांची, हे लक्षात ठेवायचं। यांच्या डावी बाजू आणि उजवी बाजू प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे, तर लक्षात ठेवायचं आहे डावी बाजू आणि उजवी बाजू। तर यामध्ये आपल्याला पहिला जो पॉइंट दिलेला आहे हा बघून घ्यायचा आहे, जी हा C च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो F च्या लगेच डाव्या बाजूला आहे। तर लक्षात ठेवायचं आहे, जी ला आपण पहिला इथे स्पॉट करूया हा। तर यामध्ये बघा, यामध्ये प्रथम आपण जी ला स्पॉट करणार आहोत। इथं जी हा बघा C च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर C च्या डावीकडे म्हणजे C इथं बसायला पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे C इकडे तोंड करून बसलेला आहे, म्हणजे C ची डावी बाजू ही असणार आहे, लक्षात ठेवायची इकडची C च्या डावीकडे पहिला दुसरा हा जी आहे, हे तर लक्षात ठेवायचं आहे। C च्या डावीकडे दुसरा जी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, जो F च्या लगेच डाव्या बाजूला आहे बघा। जो म्हणजे कोण, जी हा F च्या कुठे आहे, म्हणजे F इथे येणार तुमचा, जी हा F च्या कुठे आहे, डाव्या बाजूला आहे। आता इकडं केंद्राकडे तोंड करून बसलाय म्हणजे इकडे उजवी बाजू आली आणि इकडे काय आली, डावी बाजू राहिलेली आहे। त्यानंतर सेकंड पॉइंट बघा प्रश्नामधला, A हा C च्या डावीकडून तिसरा आहे। A हा बघा, आता A हा C च्या डावीकडे बघा, तर C च्या डावीकडे म्हणून सांगितलं, डावीकडे C च्या डावीकडे कितवा आहे, तो तिसरा आहे, पहिला दुसरा आणि तिसरा, इथं हा पॉइंट लक्षात ठेवायचा आपण। त्यानंतर थर्ड पॉइंट बघा, B हा D आणि E च्या मध्ये बसलाय, तर हा पॉइंट आपण लगेच घ्यायला नको, लक्षात ठेवायचं, कारण BDE हा इथं क्रम जुळत नाही, तर आपल्याला लगत असणारा D हा A च्या लगत डाव्या बाजूला आहे। तर हा पहिला पॉइंट घेऊया आपण, D हा A च्या लगत डाव्या बाजूला आहे, D हा A च्या बघा इथं D येणार आहे, D हा A च्या लगत डाव्या बाजूला आहे बघा, D हा A च्या काय आहे, डाव्या बाजूला आहे बघा। आता A इथं बसलाय म्हणजे लक्षात ठेवा, डावी बाजू ही वरची राहिली आणि उजवी बाजू खालची राहिली आहे, म्हणजे D हा A च्या डाव्या बाजूला आहे। आता त्यानंतर आपला तिसरा पॉइंट बघा, जो तिसरा पॉइंट आहे, B हा D आणि E च्या मध्ये बसलेला आहे। B हा बघा इथं येणार B हा D आणि E च्या मध्ये बसला आहे। तर अशा प्रकारे आपली आकृती तयार झालेली आहे। ही फायनल अशी डायग्राम आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे खाली, तर पहिला प्रश्न बघा, खालील बरोबर विधाने निवडा। A हा B च्या उजवीकडे चौथा आहे, तर बघा A हा B च्या उजवीकडे चौथा आहे, तर B ची उजवी हे आहे 1 2 3 4 नाही, तर पहिलं चूक आहे। त्यानंतर 2 नंबर, G हा D च्या लगेच उजवीला आहे, G हा D च्या लगेच बघा, G कुठं आहे, G हा D च्या लगेच उजवीला आहे का, नाही, G हा A च्या उजवीला आहे, D च्या उजवीला नाही, तर हा चूक येणार आहे। F हा D च्या उजवीकडे तिसरा आहे, F हा D च्या उजवीकडे तिसरा आहे, बरोबर आहे, D च्या उजवीकडे। तर बघा D काय म्हटलं, D ची उजवी बाजू खालची राहिलेली आहे, पहिला दुसरा तिसरा, F हा D च्या उजवीकडे तिसरा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर B बघा, खालील पैकी सत्य विधान निवडायचं आहे। D हा C च्या चौथ्या स्थानापासून डावीकडे आहे, D हा C च्या चौथ्या स्थानापासून डावीकडे आहे, D हा बघा, D हा C च्या चौथ्या स्थानापासून बघा डावीकडे, म्हणजे हा पहिला पर्यायच बरोबर आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। D हा काय सांगितलेलं आहे बघा, D हा C च्या चौथ्या स्थानापासून डावीकडे, C च्या चौथ्या स्थानापासून डावीकडे आहे, D हा C च्या चौथ्या स्थानापासून डावीकडे आहे बघा, म्हणजे D हा C च्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा पर्याय क्रमांक 2 पण बघून घेऊया, A हा G च्या लगत बाजूला उजवीकडे आहे, A हा G च्या लगत बाजूला उजवीकडे आहे, लक्षात ठेवायचं आहे।
यामध्ये ए हा डावीकडे होतो, जीच्या म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर जी हा ए च्या लगत बाजूला डावीकडे आहे, जी हा ए च्या लगत बाजूला डावीकडे आहे, जी हा ए च्या उजवीकडे होतो, पण हा पण पर्याय चुकीचा आहे. तर आपलं 1 नंबर बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे. खाली कोणती जोडी ए च्या व्यक्तीच्या लगत बसलेली आहे? मग कोणती जोडी ए या व्यक्तीच्या लगत बसलेली आहे? ए च्या जवळ असलेले कोण आहेत? तर ए च्या जवळ असलेले डी आणि जी आहेत, म्हणजे हा पर्याय डी येणार. खालीलपैकी कोणती व्यक्ती इतर दोघांच्या मध्ये बसलेला? हा परत एकदा प्रश्न. ए च्या आजूबाजूला कोण आहेत? वरती डी आहे आणि खालची जी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणती व्यक्ती इतर दोघांच्या मध्ये बसलेली आहे? खालीलपैकी कोणती व्यक्ती इतर दोघांच्या मध्ये बसलेली आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. कोणती इतर दोघांच्या मध्ये? बघा, एफ आणि सी, एफ सी मधला संबंध बघायचा आहे. सी हा एफ आणि ए च्या मध्ये आहे, दोघांच्या मध्ये बसलेलं हे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चला, एफ ही ई आणि बी च्या मध्ये आहे का? बघा, नाही, हे चुकीचं आहे. ई हा डी आणि बी च्या मध्ये आहे का? बघा, ई हा मधला डी आणि बी च्या मध्ये आहे का? ई हा डी आणि बी च्या मध्ये नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे आपला. एफ चे स्थान कोणते? बघा, क्वेश्चन नंबर 5 आपल्याला बघायचं आहे. एफ हा कुठे आहे? तर लक्ष ठेवायचं, एफचं स्थान बघा काय आहे. एफचं स्थान सी च्या डावीकडे आणि जी च्या उजवीकडे आहे. बघा, ह्यामध्ये लक्ष ठेवायचं, एफ इथं आहे. एफचे स्थान सी च्या डावीकडे आणि जी च्या उजवीकडे आहे, म्हणजे यामध्ये बघा, डी च्या उजवीकडे चौथे, डी च्या उजवीकडे चौथे, 1 2 3 4 बरोबर आहे. हे पण बरोबर असू शकते. बघा, आता डी इथं आहे, डी ची उजवी बाजू ही राहिलेली आहे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आपल्याला एफचं बघायचं आहे ना? ठीक आहे, एफचं बघायचं, त्यामुळे हा रॉंग झाला प्रश्न आपला. सी च्या उजवीकडे लगेच बाजूला, सी च्या उजवीकडे लगेच बाजूला, सी च्या, बघा आपल्याला एफ बघायचं आहे, सी च्या डावीकडे लगेच बाजूला, बरोबर आहे, हा बरोबर असू शकतो. लक्षात, बरोबरच आहे हा. सी च्या डावीकडे लगेच बाजूला, बघा, एफ हा सी च्या लगतच डावीकडे आहे, सी च्या. ए आणि ई दोघांच्या मध्ये चूक आहे, ए आणि ई दोघांच्या मध्ये चूक आहे. ए च्या उजवीकडे तिसरे, ए च्या उजवीकडे तिसरे सी आहे, तर एफ नाही लक्ष ठेवायचं. म्हणजे एफ चे स्थान कोणते आहे? सी च्या डावीकडे लगेच बाजूला, सी च्या डावीकडे, बघा, एफ चे स्थान सी च्या डावीकडे लगेच बाजूला, इथे लक्ष ठेवायचं आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, लक्ष ठेवायचं आहे. असेच सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न कमीत कमी आपल्याला 1 मिनिटामध्ये डायग्राम तयार झाली पाहिजे आणि बाकीचे क्वेश्चन 1 मिनिटामध्ये सुटले पाहिजे, हे तर लक्षात ठेवायचं आहे.